मित्रांनो नमस्कार. अलीकडच्या काळामध्ये राज्यात नेमकी कोणाची चलती आहे असा जर मला कोणी प्रश्न विचारला, तर मी असं सांगेन, की राज्यामध्ये दारू, जुगार, मटका, हाणामारी करणारे लोकं अशांची चलती जास्त आहे असं मला कधी-कधी वाटतं. कारण अशा प्रवृत्ती महाराष्ट्रात वाढत चाललेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकार जे आहे महाराष्ट्रातलं ते सुद्धा अशा लोकांना पाठीशी घालणार आहे. मी एखादं तुम्हाला उदाहरण सांगणार आहे. पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवड परिसरामध्ये विषारी दारू पिल्यामुळे जवळपास 18 जणांचा बळी गेला. जवळपास 18 जणांचा बळी गेला. यांचा बळी जाऊन सुद्धा सरकारनं अशा लोकांना काय केलं पाहिजे होतं? त्या आरोपींना तर अटक झाली, अटक होईल, त्यांच्यावर कारवाई होईल, या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण गेलेली माणसं तर काही परत येणार नाहीत. बरं ती गेली कशी? दारू. काय कुठलं तरी अन्नातून विषबाधा झाली तर आपल्याला मान्य आहे. दारू पिऊन म्हणजे ते मद्यपी होते. अशा लोकांच्या मृत्यूमुळे मृत्यूनंतर सरकारने प्रत्येकी 5 लाख रुपयाची मदत जाहीर केली आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं 1 लाख रुपयाची स्वतंत्र मदत जाहीर केली. एवढंच नव्हे तर प्रत्येक मृताच्या कायदेशीर नातेवाईक, कायदेशीर वारसाला महानगरपालिकेत नोकरी देण्याचं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. दुसरीकडे युवक काँग्रेसनं याच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आणि म्हणे 5 लाखाची मदत काही अपुरी आहे, 15 लाख रुपयाची मदत केली पाहिजे. मित्रांनो, माझा सवाल असा आहे की जी माणसं याच्यामध्ये मेली ती कशामुळे मेली हे तर तपासून पाहिलं पाहिजे. राज्याची तिजोरी ना सरकार भरत ना विरोधी पक्ष भरत. त्यामुळे त्यांनी ह्या फुकटचे लाड जे आहेत, लाडक्या बहिणीपासून त्या अगदी हे विषारी दारूमुळे मिळाले त्यांना मदत करा, हे फुकटचे लाड आहेत ना ते बंद करावेत. फुकटचे लाड हे बंदच केले पाहिजेत. मोठा किंवा सामान्य माणूस किंवा अतिश्रीमंत माणूस हा सरकारची वेगवेगळ्या कराच्या रूपानं तिजोरी भरत असतो. अगदी बाकीचे लोक पण भरतात, सामान्यांना काही कर नाही असं नाही, पण हा मोठा करदाता आहे जो राज्याची तिजोरी भरत असतो वेगवेगळ्या रूपानं. असं असताना त्याला कोणताही त्याचा लाभ दिला जात नाही. त्यानं जसं काय चोरून मारून कोणावर तरी अन्याय अत्याचार करून लुबाडून असे पैसे मिळवलेत आणि तो तुम्हाला कर भरतोय का? तर नाही, त्याचे श्रमाचे पैसे आहेत तर सुद्धा तुम्हाला तो कर भरणार. आणि तुम्ही असे दारू पिऊन मेले त्यांना मदत देणार आणि गांजा ओढून मेले त्यांना मदत करणार. काय संबंध येतो? आणि तुमची ही कृती, शासनाची ही कृती आणि विरोधी पक्षांची ही कृती ऐकलं की राज्यामध्ये काय संदेश जातो? तर दारू पिऊन मेलं तरी आपल्याला मदत मिळते. दुसरीकडे दारू विरोधी मोहीम राबवायची आणि एका ठिकाणी अशा लोकांना मदत करायची, हे कितपत योग्य आहे? मित्रांनो, तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका या विषयावर आणि खूप परखडपणे या विषयावर व्यक्त व्हा. मित्रांनो, आज आपण याच गोष्टीवर चर्चा करणार आहोत, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहायला विसरू नका. मित्रांनो, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे जवळपास 18 जणांचा बळी गेला. यामध्ये मुख्य आरोपी असलेल्या योगेश वानखेडेनं या संपूर्ण प्रकरणात म्हणजे हे जे काय दारूमध्ये मिक्स केलं होतं त्यानं मिथेनॉल की काहीतरी असं रसायन मिक्स केलं होतं, ते मिथेनॉल, पाणी, दारू या सगळ्यांचा खर्च त्याला झाला आणि त्यानं मिळवलेला नफा हा किती नफा असेल माहिती आहे का? एवढ्या जणांचा मृत्यूला कारणीभूत ठरलेला ह्या विषारी दारू प्रकरणात त्यानं फक्त 6,600 रुपयाचा म्हणजे 6,500 रुपयाचा नफा मिळवला. या 6,500 रुपयाच्या नफ्यासाठी त्यानं जवळपास 18 जणांचे बळी घेतले. मित्रांनो, यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजते. पिंपरी चिंचवड येथील फुगेवाडीमध्ये ही विषारी दारू पिल्यानंतर सुरुवातीला 8 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर हडपसर येथेही काही जणांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण पुढे आलं. याविरोधात विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. मित्रांनो, युवक काँग्रेसनं आंदोलन केलं. नंतर गुलाबी गँग रस्त्यावर उतरली. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. महत्त्वाचं म्हणजे यानंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर केली.
त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं स्वतंत्र 1,00,000 रुपयाची मदत जाहीर केली. असे 6,00,000 रुपये मृतांच्या वारसाला मिळणार आहेत. प्लस मृतांचे जे कायदेशीर वारस आहेत त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एक नोकरी मिळणार आहे. आता मला सांगा, हा यांना पुरस्कार दिलेला आहे म्हणायचा की यांना शहीद म्हणायचं? हे विषार दारू प्रकरणामध्ये जे मृत झाले त्यांना शहीद म्हणायचं का हो? म्हटलं तरी काय नाही हरकत. उद्या एखादा पक्ष उठून आंदोलन करेल की यांना मृत म्हणू नये, यांना शहीद म्हणावं. युवक काँग्रेसनं तर काल एक अवाढव्यच मागणी केली की 5,00,000 रुपये मृतांच्या नातेवाईकांना म्हणे पुरेशी मदत नाही, 15,00,000 रुपये प्रत्येकी करावी. म्हणायला काय जातंय हो? यातला एक तरी माणूस सरकारच्या तिजोरी भरण्यासाठी काय करतो, स्वतःच्या खिशातला किती पैसे टाकतो याचं संशोधन करा. आपण हे डोक्यावर आणून जे बसवलेले आहेत ते तर वेगवेगळ्या चरस पीत असतील, गांजा पीत असतील, दारू पीत असतील, ते सोडून द्या, त्यांचे उद्योग नाना उद्योग असतील ते. पण तुम्ही तसे आहात म्हणून जनतेला तसं करू नका ना. मद्यपी म्हणजे दारूचं प्रमाण कमी व्हावं याच्यासाठी एकीकडे शासन जनजागृती करतं, वेगवेगळ्या पद्धतीनं मोहिमा राबवतं, प्रचार प्रसार करतं की दारू जास्त पिऊ नका, त्याच्यामुळे असं होतं तसं होतं वगैरे वगैरे. आरोग्य विभाग त्याच्यासाठी वेगळा त्यांच्या परीनं जनजागृती करीत असतो. आणि दुसरीकडे हे दारू पिऊन जे मरतात त्यांना हे उत्तेजन देण्याचं काम नाही ना. याच्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात कोणता संदेश जातो याचं मला उत्तर हवं मित्रांनो तुमच्याकडून. कोणता संदेश जातो? तर दारू पिऊन जरी मेलो तरी राज्यात मदत मिळते, याचा अर्थ असं दारू पिणं हे खूप चांगलं आहे. बरोबर आहे की नाही? एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये गेला तर त्यांच्या मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली समजू शकतो. नंतर एखादा अन्नातून विषबाधा झाली, मदत केली जाहीर आपण मान्य करू शकतो. हे काय, दारू पिऊन गेला, जुगार खेळताना हरला, त्याला मदत द्या. जो सर्वसामान्य आहे, मध्यमवर्गीय आहे विशेष करून, त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला, त्याला फ्लॅटचे हप्ते फेडता येत नसतील, तर त्यानं काय करायचं मग? त्यानं जर गळफास लावून आत्महत्या केली तर त्याच्या कुटुंबियांचं काय मग? त्यांना कोणी मदत नाही देत. एवढे मोठ्या संख्येनं मेले अचानक की त्यांना मदत जाहीर होते. आता बघायला गेलं तर एक इमॅजिन करा, एखाद्या फ्लॅटचं कर्ज आहे एखाद्याच्या डोक्यावर आणि त्या कर्जाच्या बोजाखाली त्यानं आत्महत्या केली. ओके, त्याला सरकार काय देतो हो? काही देत नाही. पण एखाद्यानं कोणीतरी दारू पिऊन अतिशय, आता हे 17-18 लोकांचं प्रकरण झालं, लगेच सरकारनं मदत केली, कारण त्याच्याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागतं. म्हणजे सरकार प्रसिद्धीसाठी एवढं आपापलेलं आहे. त्या सर्वसामान्य एका व्यक्तीचा जेव्हा जीव जातो, तो जीव लाखमोलाचा नसतो सरकारसाठी. आणि हे दारुड्या लोकांचे जीव लाखमोलाचे आहेत सरकारला. या विरोधात महत्त्वाचं म्हणजे पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये अशी घटना घडते. हा एक पुणे शहराच्या इतिहासाला, पुणे शहराच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारशाला एक कलंक आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे असे प्रकार पुन्हा घडावेत याच्यासाठीच सरकार उत्तेजन देतंय की काय, असा प्रश्न सरकारच्या रिॲक्शनवर आणि विरोधी पक्षाने केलेल्या मागणीमुळे पडतो. मित्रांनो, खरोखरच अशा विरोधात आंदोलन उभारण्याची गरज आहे. कारण असं आहे, तिजोरी कुठेही रिकामी केली जाते हल्ली, कुठंही. आपण कोणासमोर तिजोरी ओततोय, कुठे उधळतो याचं सरकारला तारतम्य नाही आणि विरोधी पक्षाने सुद्धा नाही. विरोधी पक्षाने असं रोखलं पाहिजे ना याच्या ठिकाणी की हे दारू पिऊन मेले लोक, भलेही आरोपींना अटक करा, कायदेशीर कारवाई करा. आणि महत्वाचं म्हणजे दारूवरच तुमचे कडक निर्बंध पाहिजेत ना. पोलीस करतात काय? राज्यातली पोलीस यंत्रणा करते काय? दारूंवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर दारूचा महापूर राज्यामध्ये येतो तर पोलीस यंत्रणा करते काय? पुणे इथले पिंपरी चिंचवड भाग हा काही मागास भाग नाही की तिथपर्यंत पोलीस यंत्रणा पोहोचू शकत नाही. इथे असं काहीतरी होतंय, असं काहीतरी घडतंय. म्हणजे आता मिथेनॉल त्याच्यात मिसळलं, तर विषारी दारू केली त्याची तयार आणि ते मिक्स केली. हा विषय जरा बाजूलाच ठेवूया आपण. तिथे दारू विक्री तरी होत होती, ती काय आता होत नव्हती? अगोदरपासून होत होती असणार. आता फक्त त्याला मिथेनॉल मिक्स केलं, एवढाच विषय. तिथे इतके दिवस जर दारू विक्री होती तर सरकार
सरकार म्हणण्यापेक्षा सरकार तिथे काय दोषी नाही असू शकत, कारण सरकार काय प्रत्येक दारू अड्ड्यावर पर्यंत पोहोचू शकत नाही. पोलीस यंत्रणा जी ठेवलेली आहे ती करते काय? आणि या पोलीस यंत्रणेवर एवढ्या मोठ्या संख्येनं जर राज्यामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे, तर गृहमंत्री म्हणून फडणवीसांची एवढीशी पण जबाबदारी ठरत नाही की त्यांनी कधीतरी या पोलिसांची, पोलीस उपायुक्त असतील, पोलीस महासंचालक असतील, यांची मीटिंग घ्यावी आणि त्यांची झाडाझडती घ्यावी कधीतरी, की तुमचं काय चाललंय, तुमचं काय चाललंय. नाही तर गृहमंत्री पदाचा त्याग तरी करावा, दुसऱ्या एखाद्याला द्यावा जो कोणी डॅशिंग असेल असा. मला आठवतं, म्हणजे शिवसेना भाजपची सत्ता होती अगदी बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये, त्यावेळी रामदास कदम हे गृहमंत्री होते. त्यांनी डान्स बारला अचानक भेट द्यायची, ते वेश पालटून जायचे आणि तिथे भेट द्यायची आणि हे पोलिसांचा छापा वगैरे पडायचा. अशी डॅशिंग गृहमंत्री होते. गृहमंत्री हा डॅशिंग असला पाहिजे हो. गृहमंत्री पद अडवून त्याचा राजकीय फायदा उठवण्याचा गृहमंत्री राज्याला नकोय. कारण परिस्थिती बिहारपेक्षा सुद्धा हाताबाहेर चालली आपली. आपल्याला बिहारचे लोक उद्या आंदोलन करतील, आपण महाराष्ट्राचा बिहार केला असं जर म्हटलं तर बिहारचे लोक उठून आंदोलन करतील, कारण ते म्हणतील आम्ही तुमच्या एवढे नालायक नाही. जातीपातींवरून भांडतो, गुन्हेगारी करतो आणि काय म्हणतात ते दारू पिऊन मरतो, इतके आम्ही गलिच्छ प्रकार केलेले नाहीत बिहारमध्ये असं म्हणायला ते मोकळे. कारण ते राज्य सुधारलं आता आणि आपण गलिच्छ बनलोय, इतक्या गलिच्छ पातळीवर गेलोय आपण, आपलं सरकार पण आणि आपण पण, विरोधी पक्ष पण. म्हणजे पूर्वी काही असे राजे रजवाडे लोक जे होते, अगदी एकदम म्हणजे जे चित्रात रंगवलेले होते, त्यांचं एक असं होतं, विलासी जीवन जगायचे ते, असं म्हटलं जायचं. म्हणजे पायी बाटली जुगार याच्यातच त्यांचं आयुष्य निघून जायचं. तर असं आयुष्य आपण जगतोय सध्या, असं आयुष्य आपण सध्या जगतोय. कारण कामधाम करण्याला गरजच नाही ना. आता मजूर शेताला मिळत नाहीत, का नाही मिळतो? कारण सगळं सरकार फुकट देत आहे. प्रतिमानशी 2 किलो तांदूळ, 2 किलो गहू फुकट मिळतात महिन्याला. कशाला लोक कामाला जातील? महिन्यातून एखाद्या दिवशी जातील मजुरीला, पॉकेट मनी असावं म्हणून. या सगळ्या गोष्टी कृपया करून थांबल्या पाहिजेत. कारण जो मोठा करदाता आहे, जो निष्ठेनं तुम्हाला कर भरतो, त्या कराचा चांगल्या ठिकाणी विनियोग व्हावा, याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवला मित्रांनो. याबद्दलची तुमची मतं मात्र अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.